नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजबुले टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. एकूण विषय असा आहे की प्रिफरन्स आले आणि यू आर नॉट इलिजिबल ॲज पर युअर प्रोफाईल हा संदेश आला. त्यावेळेस सगळ्यांच्या जीवामध्ये धस्कन झालेलं आणि मग सगळ्यांची घाई गडबड गोंधळ सुरू झाला. आणि मग काही यूट्यूबर्सने जे आज सांगतायत की डेट वाढेल, बिनधास्त राहा, त्यांनी हे सुद्धा वक्तव्य त्यावेळेस केलेलं की तुम्हाला प्रिफरन्स आले नाही म्हणजे तुम्ही पात्र नसाल. आणि मग आपण मात्र आपल्या बॅच मेंबरला माहीत आहे की आपण सुरुवातीला पहिल्या बॅच मेंबरचा ज्यावेळेस फोन आला आणि त्यांनी अशी कंडिशन सांगितली, त्यावेळेस आपण त्यांना अगदी कमी गुण असतानाही असं सांगितलं होतं की टेन्शन घेऊ नका, हा टेक्निकल एरर असणार आहे. आणि सुरुवातीला असा टेक्निकल एरर सेटनेटच्या परीक्षाचा रिझल्ट ज्यावेळेस लागतो त्यावेळेसही येतो. आता यावर उपाय काय होता? यावर साधा सोपा उपाय होता. मला माहीत नाही पवित्र पोर्टल जी कंपनी चालवते त्यांनी असं का केलं. त्यांना माहीत होतं की असं होणार आहे. पहिली गोष्ट तर 2 सर्व्हर जर दिले असते, आपण तांत्रिक बाबीतले तज्ज्ञ नाही, पण सेटनेट परीक्षा असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षा असतील, ज्यावेळेस रिझल्ट दिला जातो किंवा मग तुम्हाला काही सुविधा उपलब्ध करून दिली जाते आणि आशंका असते की तो सर्व्हर एखादा सर्व्हर क्रॅश होईल, त्यावेळेस अशा वेळेस 2-2 सर्व्हर दिले जातात, 3-3 कधी-कधी 4-4 सर्व्हरसुद्धा दिले जातात. आता एवढी मोठी कंपनीकडे काम दिलेलं आहे आणि एवढं मोठी लेवलवर भरती होत आहे, तर सगळ्यात सोपा पर्याय होता की एकच्या ऐवजी 2-3 सर्व्हर द्यावेत, 2-3 लिंक उपलब्ध करून द्याव्या. तंत्रज्ञान आहे आणि ज्ञानाने ह्या गोष्टी टाळल्या जाऊ शकतात, पण ह्या गोष्टी टाळल्या का नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांना पहिल्यांदा जास्त प्रिफरन्स जनरेट झाले, पुन्हा नंतर कमी झाले, त्याच्यानंतर काहीचे कमी झाले, नंतर जास्त झाले, त्यानंतर जाहिरातीमधील त्रुटी, अशा अनेक गोष्टी सध्या होत आहेत. पण एक गोष्ट शुअर सांगतो की डेट इतर जसे सांगतायत तसं ते खरं आहे की डेट वाढणार आहे. सध्या प्रिफरन्सच्या बाबतीमध्ये आपण व्हिडिओ दिला नाही कारण सगळेच व्हिडिओ सेम येत होते, सगळीकडनं सगळ्यांची घाई गडबड उडाली होती. याच काळामध्ये व्ह्यूज वगैरे वाढवायचे असतात, पण मला तशी गरज वाटली नाही. मी माझ्यावर विद्यार्थ्यांनी जबाबदारी दिलेली आहे, ज्यांनी माझ्याकडे गायडन्सची बॅच घेतलेली आहे. इतर यूट्यूबर्स या गोष्टी स्पष्ट करत असताना मी मात्र विद्यार्थ्यांना माझ्या बॅचच्या मेंबरना अगदी 2-2 वाजेपर्यंत या पाठीमागच्या 3 दिवसात 2-2 वाजेपर्यंत रात्री त्यांना कॉल करण्याची मुभा दिली होती. मी सुद्धा या 2-3 रात्री झोपलेलो नाही आहे. कितीही वाजता कॉल आला, कितीही वाजता मेसेज आला तरी आपण त्याला रिप्लाय दिलेला आहे, कारण शेवटी ते माझं कर्तव्य आहे. आणि दुसरी गोष्ट, मी जर माझी जबाबदारी नाही निभावली तर या विद्यार्थ्यांनी पाहायचं कुणाकडे? कारण ज्यांच्याकडे भरपूर विद्यार्थी संख्या वगैरे गोष्टी आहेत आणि ज्यांचे कॉलच उचलत नाही, कोणी साधे प्रश्न असतात विद्यार्थ्यांचे, त्यांना कोणी उत्तर देत नाही. मी म्हणत नाही की आपल्याला सगळ्यातल्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. सगळ्यातल्या सगळ्या गोष्टी फक्त मूर्खालाच माहीत असतात. होसाठी हो आपण कधीच करत नाही. तरी पण माझ्या मेंटरशिप बॅचच्या विद्यार्थ्यांना माझं पुन्हा एकदा सांगणं आहे की शांतता ठेवा, डेट वाढणार आहे. संयमीपणाने एका जाहिरातीचा अभ्यास करा. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सध्या अशी संधी आता कधी येईल, किती वर्षांनी येईल, जागतिक परिस्थिती, भारतातील परिस्थिती ही पाहता आणि एकदा प्रक्रिया सुरू जरी झाली पुढच्या वर्षी 4थ्या टेटची, तरी तिथून पुढे 1-2 वर्ष अगदी अशी परिस्थिती यायला लागतात. त्यामुळे अगदी काळजीपूर्वक प्रिफरन्स द्या. वेळ तुम्हाला भेटणार आहे, या बाबतीमध्ये निश्चिंत राहा. तुमच्या काही क्वेरी असतील तर निश्चितच तुमचं स्वागत आहे. बॅचची किंमत आपण फक्त 399 सध्याच्या घडीला ठेवलेली आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून कोणाला बॅच जॉईन करायची असेल, प्रिफरन्स संदर्भातील गायडन्स पाहिजे असेल तर चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, त्यावर पे करून स्क्रीनशॉट सेम नंबरवर सेंड करायचा आहे. क्वेरीसाठी मी सदैव उपलब्ध असणार आहे या कालखंडामध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.